नमस्कार, मी तुषार घोणे, जॉमेट्रिक स्टील्स रोल फॉर्मिंगमधनं. आम्ही बेसिकली फॅक्टरी, इंडस्ट्रियल आणि स्पोर्ट्स क्लबचे जे काही शेड्स असतात त्याच्यात आमचं कस्टमाइज सोल्युशन प्रोव्हाइड करतो. ॲस्पायर टीमची जेव्हा आमच्याबरोबर कम्युनिकेशन झालं त्यांच्या रिक्वायरमेंट रिलेटेड बॅडमिंटन कोर्टचं, त्यावेळेस त्यांचा एक ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होता की त्यांना एक प्रोफेशनल इंटरनॅशनल स्टँडर्डचं बॅडमिंटन कोर्ट करायचं होतं. तर त्यांनी त्याच्यात हीट आणि साऊंड हे मेजर जे कोर्टमध्ये चॅलेंजेस असतात ते कसे काउंटर करतील त्याच्याकरता आम्ही काही सोल्युशन्स दिलेले आहेत ह्या कोर्टमध्ये, जे की बेसिकली थर्मल इन्सुलेटेड मेटल शीट्स आहेत, गॅल्व्हॅल्यूम कलर कोटेड मेटल शीट्स विथ क्रॉसलिंक पॉलिमर 12 mm इन्सुलेशन असतं. हे रूफिंगला आणि क्लॅडिंगला यूज केलेलं आहे. बेसिकली काय होतं, ज्यावेळेस एक 11 ते 4:30च्या टायमिंगमध्ये ज्यावेळेस सन रेज खूप हीट किंवा ह्याचा जास्त इश्यू असतो त्या पिरियडमध्ये जी काही रेडियंट हीट आहे कंडक्टिव्हिटीमुळं आतमध्ये ट्रान्सफर होती. तर ही काउंटर करण्याकरता इन्सुलेटिंग मटेरियल आम्ही क्रॉसलिंक पॉलिमर यूज केले, ज्यामुळं आपल्याला हे इन्सुलेटिंग मटेरियल एक सर्किट ब्रेकर टाईप ॲक्ट होतं आणि आतमध्ये 7 ते 8 डिग्रीचं आपल्याला व्हेरिएशन भेटतं म्हणजे, आणि एक कम्फर्टेबल स्पोर्ट्सला जे क्लायमेट लागतं ते तुम्हाला ह्या पर्टिक्युलर शीट्समुळे भेटतं. सेकंड गोष्ट अशी आहे की ह्यांचं जे दुसरं चॅलेंज होतं आमचं ते की एअर चेंजिंग सायकल, एका तासात 8 ते 10 एअर चेंजिंग सायकल आपल्याला रिक्वायर्ड होता. तर त्याच्याकरता आम्ही थ्रूआउट लेंथ ऑफ द रिच ॲट द ॲपेक्स पोर्शन एक हॅटटॉप रिजवेंट म्हणून आम्ही बसवलेलं आहे, ज्याच्यात पॅसिव्ह व्हेंटिलेशन चालू असतं. कंटिन्युअस व्हेंटिलेशन हे तुमचं आपल्याला ह्याच्यात भेटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी जे कम्फर्ट लेवल आहे शेडच्या आतमध्ये हा रिमार्केबल अचीव होतो ॲज कम्पेअर टू द रेग्युलर नॉन प्रोफेशनल किंवा सायंटिफिकली न डिझाईन केलेल्या शेडमध्ये, आणि ह्याच्यात हा बऱ्यापैकी फरक कम्फर्टचाच भेटतो. नमस्कार, आज आपण ॲस्पायर स्पोर्ट्स क्लबच्या अंडर कन्स्ट्रक्शन साईटवर आहोत, जिथं श्रेयस सरांबरोबर श्रेयस सरांबरोबर आम्ही साईटवर आहोत आणि इथं मेटा हायब्रिड थर्मल इन्सुलेटेड शीटचा वापर केलेला आहे. बॅडमिंटन कोर्ट जे करतो जे इंटरनॅशनल लेवलचं आहे त्याला आपल्याला की कुठच्याही प्रकारे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन द्यायचं नव्हतं. त्यामुळे हायब्रिड जे तुषार साहेबांना भेटून त्यांनी आम्हाला जे ऑप्शन दिलं, जे रिजवेंटचं थर्मल शीट्सचं प्लस जे व्हेंटिलेटर जो दिला, रूफ व्हेंटिलेटर जो नॅचरली वर्क करतो, ज्याच्यानी आम्हाला आतमध्ये इकडे लोकांना खेळताना जी हीट नाही होणार ती पूर्ण वरच्यावरतीच ती निघून जाईल. तो इश्यू तो आम्हाला खूप आवडला, तो कन्सेप्ट. आणि त्यांचं जे वर्किंग आहे, जे सायंटिफिक रिझनिंग आणि त्याच्यातलं जे आहे की जे प्रत्येक ठराविक वेळेमध्ये ती की एअर सायकल जी चेंज व्हायला पाहिजे, जी आपल्याला मिळते आहे आणि जी एका इंडस्ट्रियल लेवलला जी मिळू शकते ती आपण बॅडमिंटन कोर्टाला देतो. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रॉडक्ट आणि हे जे वापरतोय, म्हणजे अजून आम्ही चालू नाही केलेलं आहे, पण तरी आम्हाला जे काम करताना ते पत्रे उचलताना आमच्या माणसांना चटके लागत नाही आहेत. त्यामुळे आम्ही नक्कीच खुश आहोत आणि नक्कीच हे काम खूप चांगलं होईल त्याची अपेक्षा. बेसिकली आमचं मेटा हायब्रिड थर्मल इन्सुलेटेड मेटल शीट्स हे प्रॉडक्ट ह्या साईटवर आम्ही दिलेलं आहे, विच इज थर्मल इन्सुलेटेड प्रॉडक्ट अँड ॲज वेल एज साऊंड इन्सुलेशन. तर बेसिकली आपण प्रॉडक्ट पण बघूया. मेटा हायब्रिड शीट जर पाहिले तुम्ही तर हे गार्ड फिल्म येते ह्याला, जे की ना इन ट्रान्झिट आणि इन्स्टॉलेशनमध्ये कुठले स्क्रॅचेस येऊ नये म्हणून ह्याला गार्ड फिल्म पण असते. म्हणजे ॲस्पायर टीमनी ह्या गोष्टी खूप पर्टिक्युलरली पाहिल्या आहेत की प्रॉडक्ट क्वालिटी आणि प्रॉडक्टचं युटिलिटी जे आहे ज्या बॅडमिंटन कोर्टला आपण करत आहोत त्याच्याकरता हे थर्मल इन्सुलेटेड शीट्स वापरलेत सर. तर ह्याच्यात बेसिकली 12 mm क्रॉसलिंक पॉलिमर हे इन्सुलेशन यूज झालेले, आणि हे बेसिकली रेडियंट हीट जे आहे, जे काही पत्रा तापतो आणि त्याच्या रेडियंट हीटमुळे जे काही हीट ट्रान्सफर होती खाली,
तर हे ब्लॉक करण्याकरता हे सर्किट ब्रेकर टाईप ऍक्ट होतं. क्लोज सेल असल्यामुळे इन्सुलेटिंग मटेरियल ह्याच्यात रेन टॅपिंग नॉईज जे आहे ते पण आहे ना 60-70% ब्लॉक होतं. तर रेनी सीझन मध्ये पण आहे ना जे पत्र्याच्या शेडमध्ये जो सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज असतो की तडतड आवाज येतो, हा ह्याच्यात येत नाही. दुसरा गोष्ट म्हणजे जे एअर चेंजिंग सायकल करता आम्ही इथं रिज लाईनला अपेक्स पोर्शन मध्ये हे एक प्रॉडक्ट आहे हॅट टॉप. हॅट टॉप रिजवेंट प्रॉडक्ट आहे जे की पॅसिव्ह व्हेंटिलेशन करता वापरलं जातं. हे आता लेंथला मोठं आहे आणि थ्रू आउट लेंथ ऑफ द शीट हे बसणार आहे रिज लाईनला. आणि इथनं हा पॅसिव्ह व्हेंटिलेशन म्हणजे जी काय हॉट एअरची टेंडन्सी आहे ही नॅचरली वर यायची आहे, अपवर्ड मूव्ह होती. आणि त्यामुळं होतं काय की ज्यावेळेस निगेटिव्ह हे लुअर्स टाईप ह्याला प्लेट म्हणतात, ज्यातनं हॉट एअर जी काही ट्रॅप होती शेडच्या आतमध्ये ती एस्केप होती यातनं. आणि त्याच्याकरता आपल्याला हे हॉट एअर एक्झॉस्ट सिस्टीम म्हणून आपण हे यूज करतो. आता हे आपण ऑन साईट इन्स्टॉलेशन आमचे मेटा हायब्रिड प्रॉडक्टचं जे आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. जर इथं पाहिलं तर हे क्लॅडिंगला आम्ही शीट्स यूज केलेत ज्याच्यात त्यांना मेटा हायब्रिड शीट्स आहे ते. आतल्या बाजूनी हे डार्क ग्रे कलर दिलेला आहे आणि विथ इन्सुलेशन आहे हे, जेणेकरून आपल्याला हीटचा इफेक्ट येत नाही. तर हे ऑन साईट आता इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू आहे. हाय फ्रेंड्स, I'm here again. So we are here with our second commitment. The first one was about the turf, which we have fulfilled, and now we are coming up with the international level badminton court. थँक्यू सर तुमचे प्रॉडक्ट आमचे वापरल्याबद्दल. वी विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस न्यू व्हेंचर. आणि खूप छान प्लेअरनी एन्जॉय करावं आणि तुमचा जो पर्पज आहे तो सॉर्ट आउट व्हावा याकरता. आणि असंच तुम्ही लोकांच्या दुकानांना थंडावा देत राहा कायमस्वरूपी. थँक्यू.